आळंदीत आहोत. आळंदीमध्ये असताना हे काय आहे? सजीव जीवाचे जर मरण होत असेल तर याला जबाबदार कोण आहे? प्रशासकीय यंत्रणा नेमकी करते काय? कळत नाही का? जर जिवंत मासे मरत असतील, उद्या माणसं मेल्यावर जबाबदार कोण? त्यामुळं गेली कित्येक वर्ष झाले इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या वतीने सत्यता प्रस्थापित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयास असतो, मात्र प्रशासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करते. यास जबाबदार कोण? कारण उद्या जर अशी असंख्य माणसं मेली तर याला प्रशासनाने दुर्लक्ष करता कामा नये आणि याकडे तात्काळ लक्ष द्यावं. हीच एकमेव इंद्रायणी ही असंख्य वारकरी भाविक भक्तांची तीर्थस्नान करणारी माता मानली जाते. मात्र मातेमध्ये हे काय आहे तुम्ही समजून घ्या. ओके. आणि यावर उपाययोजना. या ठिकाणी असंख्य मासे मेलेले आहेत. आपण पाहू शकता पाणी किती घाण आहे. प्रशासकीय यंत्रणा काय करते ही बाब फार महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळं जर यामध्ये माणसंच मेली उद्या तर याला जबाबदार कोण? कारण सत्य आहे तीच सत्य आहे. केमिकलचं पाणी आणि कारखानदारीचं पाणी आणि त्यामध्ये गटारीचं पाणी यामुळे ही होणारी परिस्थिती याला मानव जबाबदार आहे. प्रशासकीय यंत्रणा मात्र यात झोपलेली आहे हे निश्चितच सत्य आहे. असं असंख्य वेळा आत्तापर्यंत घडलेलं आहे आणि यावर उपाययोजना फक्त कागदोपत्री घडल्यात आणि प्रत्यक्षात काम मात्र कुठलेच झाले नाही. हेच फार मोठं दुर्दैव आहे. या ठिकाणी लाखो भाविक येतात, तीर्थस्नान करतात, तीर्थप्राशन करतात. याच ठिकाणी अस्थि विसर्जन होतं आणि त्या अस्थि विसर्जनात जर मेलेल्या मुर्द्यामध्ये मेलेल्याच मुर्द्याचे जर तुम्ही हाडं टाकले तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे तुमची मानसिकता तुम्ही जागरूक ठेवा आणि जागरूकता ठेवून यामध्ये सत्यता प्रस्थापित करा.